बाप्पा बाप्पा तेच खुशी सके काय खुशखबरी भेटली एवढी? नवऱ्याचा तर काही पत्ता नाही आणि तू कशाला खुश राहिली एवढी? नवऱ्याचा पत्ता लागो ना लागो, घरी येऊ ना येऊ, ते जाऊ तिकडे. आता मग टेन्शन नाही, मी टेन्शन घ्यायला सोडून दिलं सुमन बाई. तुम्हाला सांगते, असं तुमचा भाऊ शोधून आणा तुम्ही. गेला तो उडत कोण्या बायासोबत. चापरे काही पण नको बोलू माझ्या भावाबद्दल. तुमच्या भावाबद्दल बरं जाऊ द्या, नाही बोलत, पण ऐकून तर घ्या. एक खुशखबर आहे ना, खुशखबर तर ऐकून घ्या. बोला काय खुशखबर आहे? काय प्रेग्नेंट आहे काय? नाही हो, जेव्हा व्हायचं होतं प्रेग्नेंट तेव्हा झाले हो. आता कशाला हो मी प्रेग्नेंट? ऐका, आपल्या सुरतीला पाहुणे पाहायला येणार आहे. लय श्रीमंत पोरगा आहे, लय भारी घरी आहे, शेती पोतीवाले चांगले, फॉरेनला आहे, मस्त नोकरीला इंजिनियर आहे, मस्त एकदम येणार आहे मुलगा आहे. असं आहे का? अगं बाई, इथे लय खुशीची गोष्ट आहे मग तर. हो, कधी येणार आहे पाहायला? कसं पटकन बोलून घेऊ ना, उरकून टाका. बरोबर तुमचं, उरकून टाकायचं ठीक आहे, पण पोरीचं बापच नाही ना. पाहुण्याने जर विचारलं पोरीचं बाप विचारलं तर काय सांगसान काय? लोक तर सगळं चौकशी करते, बाप माय भाऊ बहीण भाऊ मामा आत्या कुठले काय, ते तर सोयरीकेत सगळे जण पाहते. आणि मेन बाप तर मेन आहे. बरं बाप कसा आहे काय हे पण तर पाहिलं जातं ना. तुम्हीच सांगा, तुम्ही इतक्या भावाची बाजू घेता, खरं सांगा तुम्ही. कसं आता कसं? आता येईन मग भाऊ, येईन कुठे जाणार मग भाऊ? येईन त्यामुळेच गेला, ते घर सोडून त्यामुळेच गेला. काही त्याच्यात दोष नको देऊ, त्यामुळेच गेला घर सोडून. कसं आहे ना, तुम्ही काय माझ्याकडून थोडं बोलणार आहे? भाऊजेकडून कसं बोलसान? भावाकडूनच बोलसान ना तुम्ही. त्याच्यामुळे मी काही तुमच्याशी वाद घालत नाही. जर नाही बी आला तुमचा भाऊ तर मी मग पाहून घेईन काय सांगायचं त्यांना, काय नाही पाहून घेईन. जर चांगले समजदार लोक असेल तर ठीक आहे, पुढचं बघून घेऊ आपण काय करायचं काय नाही तर राहिलं एवढं काय हे नाही दुसरं स्थळ कोणी तर समजून घेईन माझी सिच्युएशन, आहे की नाही? असं परमेपूर्वी काही अशी आयरी गेरी हे नाही आहे. शिकलेली सवरलेली, जॉब करते, पैसे कमवते, स्वतःच्या पायावर उभे, तिचा पटकन कोणी पसंत करण. आणि दिसायला कशी नाजूकली सुंदर आहे. मग कशी सुंदर आहे लेकरू. ते आहे म्हणा, ते पटकन कोणी पसंत करून टाकन. आता बाबा कोणाला असं आता? अगं झालं काय? पण एवढं काय तोडू असले? हा ना, तिकडे पाहून दरवाजाकडे पाहा एकदा. सुमनबाई पा सुमनबाई, हीच ती बाई, हीच आम्ही बघितली होती ना पाहून आम्ही तिकडे सिनेमा हॉलमध्ये. हीच ती बाई, बघा आता माय बाई. अहो ही तर याची पहिली बायको बाई, ही म्हणजे ही तो सवत होय तो ही पहिली. आता कसं करू माय? जे माया सवतीला माया उराला घेऊन आला हे माणूस परत. मग सुमनबाई ओळखलं का? ओळखलं पहिला सुमनबाई? सकू हो मागं तू दाखवते याला जर ओळखलं का म्हणजे हिला कसं ओळखणार नाही मी? हिला कमी त्रास द्यायला का आपल्या मायबापाला? आणि झिपरीला कसं काय आणलं तो घरी? चिवळीला हिना इतका त्रास द्यायला तुला आठवत नाही का रे? आपल्या मायबापाला इतका त्रास द्यायला या भावानी भट्टक भावानी या शहाण्या वाहनाची कोणाची खुशात तोंडवर करून आली इकडं कवय तर हिंमतच झाली इकडे तोंडवर करून यायची परत वापस. नाही असं काही नाही, तसं काही व्हायलाच नाहीये. तू विसरला का हिचा त्रास? विसरला का तू विसरला असेल बाप्पा, पण मी नाही विसरली. तुला हिला घरात आणायची हिंमतच कशी झाली तुला हिंमत? बाई ह्या बाईसोबतच होते, ह्याच बाईसोबत होते त्या दिवशी पाहिलं होतं ना मी ह्या बाईसोबत. मस्त पिक्चर पाहायला आलेले होते, असे ढुंगाला पाय लावून पळाले आम्हाला पाहून. त्या दिवशी तर पम्मू पकडणार होता हिला आणि मी हाणणार होते हिला. मला काय माहिती माई सवत पहिली म्हणून. कवय भट्टक भावाने सुमनबाई वा माग इकडे या. भट्टक भावाने कवय तुला इथं यायचंच होतं तर पहिलेच काय सोडून गेल तेव्हा? रंडे भंडके घोड्यागडचे कुत्रे झिपरे चिवळ्या भोकाचे पहिले कहून गेले तेव्हा सोडून याला. आता आली परत त्याच्या मागत. मी तरी वाचले असते ना, नसती गेली तू तर मी तरी चांगल्या तिकडे ठिकाणी गेले असते एखाद्या. ए सटवे आवाज बंद कर सके. चुप बिलकुल चुप. तो ही हिम्मतच कशी झाली माझ्या बायकोला आज काय बोलायची? हिम्मत कशी झाली तोही? पहा सुमनबाई पहा भावाचे कारनामे पहा. लय सपोर्ट करतो त्या भावाला. पाहिलं ना आता काय म्हणायचं तुम्हाला याच्यावर? काय म्हणायचं? बघा आता मावी काय केलं असं करणार? काय बोलू मी सगळं पुढं सगळं माझ्या पुढं घडवायला ना. आता मला तोंडा काय बोलू मी? तोंडाला नाही मला बोलायला काही शब्द ठेवले नाही सकाराम. आता सगळं पुढं कायच बोलू मी सकारा? हे चुकीचं करू आलं बरं का तू. सुमनबाई चल ताट आण माझ्या बायकोला, मस्त तयारी कर स्वागताची माझ्या बायकोच्या. काय स्वागत करायचं? या भट्टक भावानीचं स्वागत करायचं? लाज का काही?
गांडीला लाज का हिच्या आली मोठी तंगडवर करून माझ्या नवऱ्याच्या मागं माझ्या नवऱ्याचं घर घातलं. भाटक भावाने चटक सवाने शहाणे आला पाहिलं ना वापस जायचं. तशी ज्या पायानं आले का त्याच्या पायानं वापस जायचं. अजिबात घरात एंट्री नाही तुला, कळलं? तू कोण सांगणारी घरात एंट्री नाही? तू कोण सांगणारी? मालक मी घराचा, मी मालक. मग हे सगळं सगळं समजलं? तू कोण म्हणणारी की एंट्री नाही म्हणून? मी कोण म्हणणारी? मी ह्या घराची मालकीन. झाले 25 वर्षे मी या घरावर राज करू राहिले, संसार करू राहिले. आणि काल 2 दिवस राहिले नाही इथं, वर्षभर राहिले नाही इथं, 2 वर्ष राहिले नाही. एक पोरग पायदा करून दिलं सोडून इकडं नाली परत तोंड वर करून भट्टक भावाने झिपरे वाहनाचे. अरे बापरे, कसली डेंजर बायको बाबा ही तुमची. नको 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 नको. ए बाई तू अशी नका डेंजर डेंजर. म्हणून तुझा नवरा आला माझ्याकडे, वापस आला माझ्याकडे नवरा तुझा, कळलं? चुप मरकुडे. भाकर भेटली की नाही तुला कधी खायला? अशी वाळली भट्टक भावाने तोंड मी एवढं मोठं लाल लाल भटकवून आली नालायक वाहनाचे. मम्मी अगं माझा बच्चा, ये कधी आली मम्मी तू? आत्ताच आले बेटा, मी आत्ताच आले मम्मी. मी इतकं खुश झालो तुला बघून, खरंच. बाप रे बाप. ये ना आपल्या घरात ये ना. ये मम्मी ये. थांब थोडी थांब. सुमनबाई तू आणते का कसं ताट करून का मी आणू? ओवाळ तू माझ्या बायकोला, ओवाळच लागन तुला. आणते सुमनबाई, काही गरज नाही ताट आणायची, काही गरज नाही ओवाळाची. हा ओवाळा ना. हा तुम्हाला पण हेच पाहिजे होतं ना सुमनबाई, ओवाळा. मी नाही म्हणून राहिले ओवाळाला, नाही म्हणले ताट आणायला, तरी ताट जाऊन आणलं तुम्ही. पुढे ये बाई, पुढे ये. हा ये ना बात. झालं बाबा वाळून, झालं. या म्हणा आता घरात या. हा मम्मी चल मस्त गप्पा करू आपण आता. चल खूप दिवस झाले ना भेटून, मला बरं झाले आली. अगं तू फोन पण नाही केला येणार का काही? मस्त स्वागताची तयारी केली असेल ना तुमच्या दोघांची पण. अरे काही गरज नाही स्वागताची, बस चल आता ना मी थोडा आराम करते, खूप दमले. ठीक आहे चल आता. तुला लयच खुशी उराली रे, ते माया आली तर पहिला कशाला आलतो मग मायला सोडून? आई तुम्ही पण माझी आई आहे ना, असं काही नाही. आता तिने मला जन्म दिलेला आहे, मी एवढं वर्ष तिच्यासोबत राहिलो. आता आली तर खुशी तर होणारच ना मला. म्हणजे तुला माहिती होतं का तो बाप तिच्यासोबत आहे म्हणून? तो ह्या मम्मी सोबत हे तो ह्या बाप, तुला हे माहिती होतं का? सांग, खरं सांग मला. आणि आम्ही इकडे पाय करतो, तू आम्हाला एक शब्द सांगितला नाही की तुला बाप त्या मम्मीकडे का काही तर सांगितलं का आम्हाला शब्दभर तरी? आम्ही इतकं परेशान झालो इकडं पाय आणि तू नाही सांगितलं आम्हाला? नाही मला नव्हतं माहिती मी मम्मीकडे म्हणून बाबा जाईल. खरंच माहित नव्हतं मम्मी हे आई. खरं माहित नव्हतं मला. ते असतं तर मी तुला नक्की सांगितलं असतं आई. तू माझी आई ग, ती मम्मी आहे ते तू माझी आई आहे ग. तू किती प्रेमळ आहे, किती जीव लावला ग मला. माझ्या मम्मीपेक्षा पण तू खूप प्रेमळ आहे ग. येतो मी माझ्या मम्मीला भेटून. झालं ग वावळून भाऊजाईला, नव्या भाऊजाईला. मस्त वावळ, मस्त ताट सजून आणलं लगे. अगरबत्त्या दिवा गिवा फुलं गेले लावून आणले मस्त ताटामध्ये, नाही का? लस खुशी वाटतं, सगळ्याला खुशी झाली नाही का? तर खूप ऐक नको तू, जास्त ताण करू नको, जरा प्रेमानं गोडीला घे. काय मी सवत घरात आणली बाई माझ्या नवऱ्यांना, आणि मला प्रेमानं घ्या म्हणता, गोडीनं घ्या म्हणता. म्हणजे तिचं तुमचं काय म्हणणं आहे? तिची आरती ओवळू मी, स्वयंपाक करू मी तिला, पुरणपोळी स्वयंपाक करू स्वयंपाक पुरणपोळीचा. मग सवत आली ना घरी, मस्त घर सजवा ना घर, करा ना तयारी मस्त, बँड बाजा बोलवा ना, डीजे बोलवा ना, नाचा ना त्याच्यावर. मग सवत आली ना, बोलवा डीजे बोलवा, खरं डान्स. तसं नाही, तसं पूर्ण ऐकून तर घे. काय ऐकून घेऊ तुमचं मी काय ऐकून घेऊ? शाब तुम्ही ओवाळलं तिला. अगं काय म्हणते गोडीला, म्हणजे कसं असं गोडी तिला घरातून बाहेर हाकलायचं ना आपण दोघीनं मिळून, असं म्हणते मी, बाकी काय नाही. आता त्या नवऱ्याचा अवतार पाहिला नाही का कसं रागला होता तिथं? त्याला शांत करण्यासाठी ओवाळलं मी. तो शांत झाला ना, शांत होती मग मी समजून सांगते, समजवते, बोलते, मग होईल. आता कसं जरा तापेले वातावरण, आता नको काही बोलायला आपण. काय करायचं, कोणाला काय करायचं तर नशीबच फुटकंय. मग नशीबच फुटकंय. करा कोणाला काय करायचं. मी चालले माझ्या भावाकडं. आई कुठं जाती, येड्यावानी नको करू तू. भाऊजाई नवी भाऊजाई आली ना, लावून तिला काम करायला. पाहतेस ना आता मी जाते तर पाहतेस ना किती सांभाळते घर, किती नाही तर काहीच करा बाप्पा. मग डोकं चाललं ना आता, काहीच करा.